शनिवार 14 तारीख आज मी हॉटेल बंद ठेवलं आज शनिवारी, कारण की आपले जे इमानग्रस्त झालं त्याच्या ते 270 लोक मेलेले. एक आपल्याला रात्री कळाल्यामुळं मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं. त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो. आमचं साई हॉटेल आहे खाली. तिथं गेल्यानंतर आज जेवण बसल्यानंतर परत आज अजून दोघा जण येऊन तोडफोड अजून चालू केली आज. मग आम्हाला जात जाता एक मोटरसायकल फोन आला की मालक जावा तोडफोड अजून चालू केलेली. आज बी अजून 6 बॅनर फोडले माझी. मग अजून जीव मारण्याची धमकी चालू आहे. आमच्यापाशीच का की हॉटेल भाग्यश्रीला का दिसायला लागलं, कष्ट करून पुढं चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय कळा नाही. आमची एक मागणी घ्यायच्यावर कठोर कारवाई करून केस तर केलेले घेतलेले आणि आपण फोन लावलेल्या पोलीस गाडी आलेली. पोलिसाचं भरपूर सही नाही आपलं. फोन लावलेले गाडी आलेले 10 रुपये आणलेले, आरोपी घेऊन आलेले, त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला. पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी. आणि परिषदेनं आमच्यावर लक्ष ठेवून राहावं. आज आमच्या जीवाला धोका निर्माण झालेलाच आहे. अंदाजे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे? आज 20,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. दुसरी घटना आठवड्याची. आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे? तीच म्हणतो मी, हॉटेल भाग्यश्रीला टार्गेट काय केलं जातं तीच कळा नाही मला. आम्ही नवरा त्याचं खायला लागलो. चोऱ्या करून तर खात खावा आज आम्ही. आज कष्ट करून खातो आम्ही भरपूर. आज सकाळी 6 वाजता उठतो, 10 वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं ब्रेक